नमस्कार, मी संकेत आपलं 17 मे 2025च्या चालू घडामोडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण बघूयात आजचा पहिला प्रश्न. जगातील पहिल्या व्यावसायिक स्तरावरील ई-मिथेनॉल प्लांट अलीकडेच कुठे चालू झालेला आहे? काय झालेलं आहे? ई-मिथेनॉल प्लांट चालू झालेला आहे, मिथेनॉल. आणि ही काय आहे, जगातील फर्स्ट आहे, कमर्शियल प्लांट आहे, वाणिज्यिक. वर्ल्डमध्ये पहिल्यांदा चालू केलेला आहे. कसला कमर्शियल प्लांट आहे? कशाचा? मिथेनॉलचा आहे. आता ई-मिथेनॉल म्हणजे कशाचा असेल? जो CO2 कॅप्चर करण्यासाठी, CO2 कॅप्चर आणि काय करेल, ग्रीन हायड्रोजन बी प्रोड्यूस करेल. ग्रीन हायड्रोजनला हे देईल, बढावा देईल थोडासा, म्हणजे प्रोड्यूस करायला हेल्प करेल. ग्रीन हायड्रोजन आणि CO2 कॅप्चर. CO2 कॅप्चर केल्यामुळे काय होणार आहे? CO2 उत्सर्जन कमी होणार आहे. CO2 उत्सर्जन कमी होणार आहे, उत्सर्जन. आणि त्यामुळे काय होणार आहे? ग्रीन हाऊस गॅसेसचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा तापमान जे बदल होतं ना, ते कमी होणार आहे. हे काय केलेलं आहे? ई-मिथेनॉल प्लांट. तर ई-मिथेनॉल प्लांट कुठे चालू झालेला आहे? डेन्मार्कमध्ये चालू केलेला आहे. पहिला कमर्शियल, वाणिज्यिक, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये कमर्शियल चालू झालेला आहे. कुठं चालू झालेलं आहे? ई-मिथेनॉल प्लांट कमर्शियल CO2 कॅप्चर करण्यासाठी. आणि कुठं चालू झालेलं आहे? डेन्मार्कमध्ये चालू झालेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. नॉर्वे आता कशात हे टॉपला होता? नॉर्वे ह्यामध्ये टॉप होता, आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, HDI. भारताचा कितवा नंबर लागतो? 130वा नंबर लागतो. आणि टॉपला कोण आहे? नॉर्वे आहे. डेन्मार्क, स्वीडन ही काय झालेली आहे? स्वीडनची एक साप कंपनी आहे, साप. तिला काय झालेलं आहे? 100% FDI प्राप्त झालेलं आहे. कशातले? डिफेन्समधले. एवढी पण लक्षात ठेवा. ना आईसलँड. 2025च्या जागतिक अन्न पुरस्कारासाठी निवड झालेली मारियांगेला हंगेरिया कोणत्या देशाची आहे? मारियांगेला हंगेरिया. हिला काय झालेलं? वर्ल्ड फूड प्राईज भेटलेलं आहे. वर्ल्ड फूड प्राईज हे कुठलं आहे ते विचारलेलं आहे. आता वर्ल्ड फूड प्राईज कधी चालू झालं? हे कोणी चालू केलं तर? नॉर्मन बर्लॉग. ह्याला काय म्हणतो आपण? हरित क्रांती जनक म्हणतो. ह्याने कधी चालू केलं? 1987. आणि फर्स्ट टाईम कुणाला भेटलं होतं? MS स्वामीनाथनला भेटलं होतं. आता 2025चा कुणाला भेटलेलं आहे? मारियांगा हंगेरिया. हे कुठले आहे? ब्राझीलचे आहे. हिचं काम कशात आहे? हिचं काम नायट्रोजन फिक्सेशनमध्ये आहे, नायट्रोजन फिक्सेशन. त्यामुळे काय झालं? जे ब्राझीलमधलं सोयाबीन होतं ना, त्याचे प्रोडक्शन वाढलं. सोयाबीन प्रोडक्शन काय झालं? वाढलं. त्यामुळे काय भेटलं? मारियांगा हंगेरिया हिला काय झालेलं आहे? ब्राझीलचा काय भेटलेलं आहे? हे आपलं वर्ल्ड फूड प्राईज भेटलेलं आहे. आणि ते राहणारे कुठले? ब्राझीलचे आहे. कशासाठी भेटलेलं? नायट्रोजन फिक्सेशनसाठी भेटलेलं आहे. बरोबर. हां, हे तर एक ऑप्शन आहे, इक्वाडोरमधला हे ज्वालामुखी काय? कोटोपॅक्सी हा कुठला आहे? इक्वाडोरमधला आहे. ही मारियांगा हंगेरिया कुठली झाली? ही ब्राझीलची झाली. चिलीला काय आहे? चिलीची आता हे झाली ती वेरोलिका सिरोल ह्यांना काय भेटलेलं आहे? इंदिरा गांधी अवॉर्ड भेटलेला आहे, शांती अवॉर्ड. वेरोलिका चिरोल हे कुठले? हे चिलीचे आहे. अर्जेंटिनाला काय झालं? एवढं एखादं करंट सांगा. अलीकडेच कोणत्या देशाच्या परराष्ट्रमंत्री एडुआर्डो एनरिक याने नवी दिल्ली येथे दूतावासाचे उद्घाटन केलेलं आहे. इथं काय केले? एम्बसी चालू केली ह्याने, एम्बसी. एडुआर्डो एनरिक हे कोणत्या देशाचे आहेत? 1994 पासून आपलं एका देशासोबत, होंडुरास या देशासोबत काय संबंध आहेत? तर आता काय केलेलं आहे? एम्बसी स्थापन केलेलं आहे. कुठलं? होंडुरास. एवढंच लक्षात ठेवा. होंडुरासचे काय केलेलं आहे? एम्बसी स्थापन केलेली आहे. कुठे केलेली आहे? नवी दिल्लीमध्ये केलेली आहे. आणि किती 1994 पासून त्या देशासोबत संबंध आहेत. कुठला आहे ते? नॉर्थ अमेरिकेचा. हा देश कुठला? नॉर्थ अमेरिकेमधला. अलीकडेच बातम्यामध्ये असलेला डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानचा संबंध कशाशी आहे? डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान आता काय झालं आहे? पाकिस्तानचा किती पार्ट? 44% पार्ट. यात काय? बलुचिस्तान राहत होता. पण 1947लाच काय झालं? त्याच्या बलुचिस्तानमध्ये 4 पार्ट होते. ह्या ज्या पार्टला होतं ना, त्यांना आपल्या इकडं भारतात यायचं होतं. पण ज्यावेळेस ही बातमी आपली आकाशवाणीला गेली, तर ह्या बाकीच्या म्हणजे सगळ्यांनाच माहीत झालं की बलुचिस्तानला भारतात यायचं आहे. ह्याच्याकडचे जे मुस्लिम जे म्हणजे हे होते ना, शासक होते ना, त्यांनी जिन्नांना पत्र लिहिलं की आम्हाला तिकडे जायचं आहे. म्हणून बलुचिस्तान कुठे गेलं? बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये गेलं. पण त्यांचा प्रश्न काय आहे? तिथं शिक्षणासाठी, खाण्यासाठी, सगळ्याच गोष्टीसाठी, साध्या गोष्टीसाठी त्यांचा प्रश्न आहे. तर ते काय मागतात? स्वतंत्र राष्ट्र मागत होते, राष्ट्र. पण आता काय केलं त्याने? डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान हे डिक्लेअर केलं आहे. युनोला त्याने पत्र पण पाठवलं आहे. आपल्या भारताला पण म्हणत आहेत की तुम्ही मान्यता द्या. आता इथं काय आहे? इथला खून होता. तिथला मीर यार बलूच ह्यानं काय केलेलं आहे? स्वतःला प्रेसिडेंट म्हणून घोषित केलेलं आहे. मीर यार बलूच. इथली क्वेटो होती ना, तिला क्वेटो ह्याला काय केलेलं आहे? राजधानी, कॅपिटल म्हणून घोषित केलेलं आहे. ग्वादर तुम्हाला माहीतच असेल. ग्वादरला काय केलं? कमर्शियल कॅपिटल केलं आहे, कमर्शियल कॅपिटल. आणि
हिंग हिंगलाल माता मंदिर हिला काय केलेलं आहे, आध्यात्मिक कॅपिटल केलेलं आहे, आध्यात्मिक कॅपिटल. तुम्हाला मध्ये ऐकलं असेल तुम्ही जाफर एक्सप्रेस, तो पण इथलाच, बलूच लिबरेशन आर्मी, बलूच लिबरेशन आर्मी हिनं काय केली, जाफर एक्सप्रेस बी हे केली, ते हायजॅक केली ती जाफर एक्सप्रेस. हे कुठलं आहे, बलूच लिबरेशन आर्मी. तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान हा कुठला आहे, पाकिस्तानमधनं बाहेर पडणार आहे. किती पर्सेंटवर, 44%वर. 44% एरिया त्याच्याकडे येत आहे. बरोबर. कोण झालं, मीर यार बलूच हा कुठला झाला, तिथला प्रेसिडेंट म्हणून घोषित केलेला आहे. 3 राजधानी लक्षात ठेवा, क्वेटो, सेकंड ग्वादर आणि तिसरी हिंगलाल माता मंदिर. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. खेलो इंडिया युथ गेम 2025मध्ये पदक तालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे. 2025च्या खेलो इंडिया गेम्स कुठं झाल्या, बिहारमध्ये झाल्या. आणि दिल्लीमध्ये 3 गेम होस्ट होते. कोणकोणते होते, सायकलिंग होतं, शूटिंग होतं, सायकलिंग, शूटिंग आणि एक कोण होता, जिमनास्ट. हे गेम्स कुठं होते, दिल्लीत होणार होते. आणि बाकीच्या 17 कुठं होत होत्या, बिहारमध्ये होणार होते. बिहारमध्ये कुठं झालेत हे, पाटलीपुत्र कॉम्प्लेक्स, पाटलीपुत्र कॉम्प्लेक्स इथं झालेले आहेत बिहारमध्ये. ह्याचा मॅस्कॉट काय होता, गजसिंग होता, गजसिंग. ह्यामध्ये आता टॉपला कोण आलेला आहे, टॉपला आपला महाराष्ट्र आलेला आहे. महाराष्ट्र किती पदक आहेत टोटल, 158 पदक आहेत. ह्याच्यात गोल्ड किती आहेत, 58 गोल्ड आहेत, 47 काय आहेत सिल्वर आहेत आणि 53 ब्रोंज आहेत. एवढं लक्षात ठेवा, 58, 47 आणि 53. सेकंड नंबरला कोण आहे, सेकंड नंबरला हरियाणा आहे. थर्ड नंबरला कोण आहे, गुजरात आहे. थर्ड नंबरला कोण आहे, राजस्थान आहे, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र 1 नंबरला आहे. आपण काय केलेलं आहे, इथं बघा आता आपल्याकडे किती टोटल पदक आहेत, 158 आहेत. त्याच्यातले 58 गोल्ड, 47 सिल्वर प्लस 53 ब्रोंज आहेत. आपण काय केलेलं आहे, 2018ला खेलो इंडिया फर्स्ट टाईम झाली होती. कुठं झाली होती, दिल्लीला झाली होती. आणि आता हे किती 7व्या नंबरचे आहे. तर आपण 2018 आणि 2019 ह्या 2च मॅच फक्त आपण म्हणजे टॉपला नव्हतो. 2018 आणि 2021. बाकी सगळ्या पण जेवढ्या पण ह्या झाल्या ना, हे गेम्स झाल्या ना, युथ गेम्स, त्यामध्ये आपण काय महाराष्ट्र टॉपला. बरोबर. 6 नंबरच्या कुठं झाल्या हे, ह्या तर किती नंबरच्या होत्या, 7 नंबरच्या होत्या. 7 नंबरच्या कुठं झाल्या, बिहारमध्ये झाल्या. 6 नंबरच्या कुठं झाला, त्रिचीमधुर तमिळनाडूमध्ये होता. आणि मॅस्कॉट काय होता तिथं, मॅस्कॉट काय होता, वीरगंगा दुर्गा होती. इथं काय आहे, गजसिंग आहे. बरोबर. पहिला कुठं, दिल्लीला झाला. किती झाला पहिलं, 2018ला. 6व्या कुठं झाल्या, तमिळनाडूमध्ये झाला, त्रिची, मदुराई, कोइंबतूर इथं झाल्या होत्या. कोणत्या नंबरच्या, 6व्या नंबरच्या. भारतीय सैन्यात अलीकडे कोणत्या खेळाडूला लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आलेली आहे. तुम्हाला माहीतच असेल, काय नायब सुभेदार होते. कोण होते सुभेदार, नायब सुभेदार कोण होते, नीरज चोप्रा. नायब सुभेदारपासून कोणावर आलेत, लेफ्टनंट कर्नल. ह्यांना आठवा, नीरज चोप्रा 2020चा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सेकंड व्यक्तिगत गोल्ड, सेकंड पर्सनल गोल्ड कोणी आणलं होतं, नीरज चोप्रा यांनी आणलं होतं. कशात आहे, भालाफेकमध्ये आहेत, भालाफेक. त्यानंतर आता पॅरिसचं बघा, हे कोणता झाला, 32वा झाला टोकियो. 33वा बघा, 33वा कुठं झाला, पॅरिसमध्ये काय केलेलं आहे, सिल्वर मेडल आणलेलं आहे, सिल्वर. बरोबर. 33 आपल्या 33च्या पॅरिसमध्ये काय काय गोल्ड भेटले, 0.15 1 कोणाचं आहे, नीरज चोप्राचं आहे. 5 कोणाचे आहे, 5 एकदा बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024चा कुठं झाला होता, पॅरिस 2024, 33व्या नंबरचा झाला होता पॅरिस. मॅस्कॉट काय होता, फ्रेंच टोपी होती. आता हे जे 5 ब्रोंज आणलेत ना, ते कोण आहेत बघा. पहिलं कोणाचं होतं, मनू भाकर होतं, दुसरं कोण होतं, मनू भाकर प्लस सरबजीत सिंग. तिसरं कोण होतं, स्वप्नील कुसळे होता. चौथं कोण होतं, हॉकी टीम होती आपली. 5वं कोण होतं, 5वं हे आपलं कुस्तीच होता, अमन सेहरावत. कोण आहेत, अमन सेहरावत आहेत, हॉकी आहेत, मनू भाकर आहे, मनू भाकर प्लस सरबजीत सिंग आहे आणि स्वप्नील कुसळे कशात आहे, 3 पोझिशनमध्ये भेटला होता, शूटिंगमध्येच भेटला होता. हा कुठला आहे, महाराष्ट्राचा. 12 वर्षातून एकदा आयोजित केल्या जाणाऱ्या सरस्वती पुष्करलू उत्सव अलीकडेच कुठे सुरू झालेला आहे. कोणता उत्सव आहे, सरस्वती पुष्करलू. हा कुठं चालू झालेला आहे, तेलंगणा चालू झालेला आहे. आणि तेलंगणामध्ये कुठं होतं, हा किती वर्षात नव्हतं, 12 वर्षात नव्हतं. आणि हे कोण झालेलं आहे, कालेश्वर स्वामी मंदिर. हे कालेश्वर स्वामी मंदिर तुम्हाला आठवत असेल, प्राणिता प्लस गोदावरी ह्या जिथं भेटतात ना, तिथं कालेश्वर स्वामी मंदिर आहे. आणि महाराष्ट्रात काय म्हणतात तिला, महाराष्ट्रात ज्या ठिकाणी भेटतात त्याला काय म्हणतो, नगरम सिरोचा हे कुठलं महाराष्ट्राचं स्थान आहे. तर कालेश्वर स्वामी मंदिर, कालेश्वर जिथं भेटतं तिथं काय म्हणतात, कालेश्वर म्हणतात. आणि तिथं कालेश्वर स्वामी हे काय आहे, तिथलं मंदिर आहे. तर तेलंगणामधलं आहे. कोणता, सरस्वती पुष्करलू. हे काय आहे, तेलंगणा.
आणि तेलंगणामध्ये एक राष्ट्रीय उत्सव म्हणून त्यांचा घोषित केलेला आहे, त्याला काय म्हणतो, सदर उत्सव म्हणतो. सदर उत्सवला काय केलेलं आहे तेलंगणानं, राष्ट्रीयच म्हणतो, त्यांचा राज्य उत्सव म्हणून हे केलेलं आहे, नोटिफाय केलेलं आहे त्याला राज्य उत्सव. कोणता, सदर उत्सव, बरोबर. आंध्र प्रदेश, कर्नाटक, कोणता, तेलंगणा आला आपला, कोणता, सरस्वती पुष्करवेल्लू. अलीकडेच भारताने ड्रोनच्या झुंडीचा सामना करण्यासाठी कोणत्या स्वदेशी सुरक्षा प्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे. आता ड्रोनचे ज्यावेळेस म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सॉर्म ड्रोन म्हणतो. सॉर्म ड्रोन 500 किंवा 1000 ड्रोन येतात ना, त्याला सॉर्म ड्रोन म्हणतात. त्यामुळे काय होतं, आपले डिफेन्स सिस्टम काय होते, फेल होते. डिफेन्स सिस्टम हे कोण करतं, हमास करतं. हे स्ट्रॅटेजी कोण वापरतं, हमास. आणि पाकिस्ताननं आपल्यावर बी तसाच अटॅक केला. तर ह्यानं काय होतं, डिफेन्स सिस्टम आपले काय होते, म्हणजे डिफेन्स सिस्टम हे होते, कमजोर होतं. त्यामध्ये काय करतात, काय ड्रोन डिफेन्स सिस्टमवर येऊन डिफेन्स सिस्टमला पण उडवतात. मग सगळं झालं. मग ह्याच्यासाठी काय केलेलं आहे, ज्या ग्रुपमध्ये ज्यावेळेस ड्रोन येतात ना, त्यासाठी डिफेन्स सिस्टम, एअर डिफेन्स सिस्टम विकसित केलेलं आहे. त्याला नाव काय दिलेलं आहे, भार्गवस्त्र. आता काय झालेलं आहे, ह्या भार्गवस्त्राची टेस्टिंग झालेली आहे. टेस्टिंग कशी झालेली आहे, सक्सेसफुल झालेलं आहे. कुठं झालेलं आहे ते, गोपालपूर ओडिशामध्ये केलेलं आहे. गोपालपूर ओडिशा. ह्याला निर्माण कोणी केलेलं आहे, सोलार डिफेन्स एरोस्पेस. कोणी केलेलं आहे, सोलार डिफेन्स एरोस्पेस. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे ग्रुपनं ड्रोन येतील, तर ते पण काय करणार, हे डिफेन्स सिस्टम काय करेल, त्याला सगळ्यांनाच आकाशातच उडू टाकलं. हे जे रेंज किती आहे, 2.5 किलोमीटर रेंज आहे ह्याची. 2.5 किलोमीटर. कुठं झाली टेस्टिंग, गोपालपूर ओडिशामध्ये झालेली आहे, बरोबर. ह्याला काय म्हणतात, भार्गवस्त्र म्हणतात. भार्गवस्त्र कशाला, ज्या ग्रुप जे पण ग्रुपनं ड्रोन येतील ना, त्यांना उडवण्यासाठी भार्गवस्त्र. गांडीव कशाचं नाव झालेलं आहे, आपले एक मिसाईल होते, बिवायलोन विज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. कोणते मिसाईल होते, अग्नी 5 मिसाईलचं नाव अग्नी 5 आहे का, बिवाइंड विज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. वशारोध काय आहे, ही काय आहे, कमी लांबीची, म्हणजे कमी लांबीपर्यंतच हे अटॅक करू शकणारे काय, एअर डिफेन्स सिस्टम आहे. आणि आकाश काय, सरफेस टू एअर मिसाईल आहे. हे कशात लागलेलं आहे, समरमध्ये लागलेलं आहे. समर काय, आपली एअर डिफेन्स सिस्टम आहे, बरोबर. आणि आपण जे USA रूसकडून घेतले, त्याला काय म्हणतात, ट्रायम्फ म्हणतात किंवा S-400 म्हणतात. S-400 म्हणजे काय, 400 किलोमीटरपर्यंत त्याची रेंज आहे. रिन्यू पॉवरद्वारे भारतातील सर्वात मोठा सिंगल साईट रिन्युएबल एनर्जी कॉम्प्लेक्सची पायाभरणी कोठे केली जाणार आहे. आरे कॉम्प्लेक्स चालू झालेलं, आरे कॉम्प्लेक्स. हे जे काय करणं, फाउंडेशन स्टोन हे केलेलं आहे. 16 मेला फाउंडेशन स्टोन आदर्शीला ठेवलेले आहे. फाउंडेशन स्टोन म्हणजे काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. आरे कॉम्प्लेक्स कुठं, आंध्र प्रदेशमध्ये अनंतपूर इथे एक ते जिल्हा आहे, अनंतपूर. इथं काय झालेलं आहे, ह्याचं उद्घाटन झालेलं आहे. कधी, 16 मेला झालेलं आरे कॉम्प्लेक्स. ह्याला बनवलं आहे कोणी, ह्याला बनवलं आहे रिन्यू पॉवर कंपनीनं. रिन्यू पॉवरनं बनवलेलं आहे, रिन्यू पॉवर. आणि काय, देशातील सर्वात मोठा रिन्युएबल एनर्जीचा प्लांट आहे. देशातील सर्वात मोठा, काय नाव आहे, आरे कॉम्प्लेक्स. देशातील सर्वात मोठा रिन्युएबल एनर्जीचा प्लांट आहे. कोणी बनवलेला आहे, रिन्यू पॉवरनं बनवलं आहे. आरे कॉम्प्लेक्स ह्याला काय म्हणतात, रिन्युएबल एनर्जी कॉम्प्लेक्स. हे कुठे केलं, अनंतपूर, आंध्र प्रदेशमध्ये. आणि कोणत्या कंपनीनं, रिन्यू पॉवरनं. आणि ह्याची कपॅसिटी किती आहे, 2.5 गिगावॉट एवढी काय असणार, हे जे कपॅसिटी असणार आहे, 2.5 गिगावॉट. ही काय आहे, त्याची कपॅसिटी आहे. कुठं स्थापित केलेलं आहे, अनंतपूर जिल्हा कुठं, आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये हे झालेलं आहे. आता कर्नूल इथे एक बघितलं होतं आपण. कर्नूलमध्ये पण काय केलं होतं, कर्नूल, आंध्र प्रदेश. इथं पण काय केलं होतं, इंटिग्रेटेड रिन्युएबल एनर्जी प्लांट लावले जाणार होते. इंटिग्रेटेड रिन्युएबल एनर्जी प्लांट कुठं, कर्नूलमध्ये. कर्नूल पण कुठं आहे, कर्नूल हे कुठं आहे, आंध्र प्रदेशमध्येच आहे. तुम्हाला कर्नूलचा उठाव वाटत असेल, कर्नूल उठाव हे काय होता, साऊथ इंडियामधला उठाव होता. कधीचा, 1857च्या अगोदरचा. आणि कोणी केलं होता, नरसिंह रेड्डी. हा कुठला होता, तिथला नेता होता, नरसिंह रेड्डी. एवढं एक लक्षात ठेवा. आपलं उत्तर काय झालं, आंध्र प्रदेश झालं. ओडिशामध्ये आपले मिसाईल टेस्टिंगचे, आणि आंध्र प्रदेशमध्ये अजून एक केलं होतं, नवदुर्गा हे काय, मिसाईल टेस्टिंगची रेंज आपण स्थापन केलेली आहे. मिसाईल टेस्टिंग. आणि एक भारतातला थर्ड आहे. तर पहिले दोन कोण आहेत, पहिले दोन, एक तर चांदीपूर, आणि दुसरं कोणतं, APJ अब्दुल कलाम द्वीप. इथनं काय केले जाते, मिसाईल टेस्टिंग केली जाते. आणि थर्ड कोणता आहे, नवदुर्गा. हा कुठं झाला, आंध्र प्रदेशमध्ये चालू झालेला आहे. आता हे बघा, अलीकडे चर्चेत आलेल्या एतिकोली दुत्तीपाट योजनेचा आणि भूपेन हजारिका विमानतळाचा काय संबंध आहे. आता काय झालेलं आहे, जे दिब्रुगढ एअरपोर्ट होतं ना, पहिल्यांदा हे बघा, भूपेन हजारिका, दिब्रुगढ एअरपोर्टचं नाव काय केलेलं आहे, एअरपोर्टचं नाव चेंज केलेलं आहे. आणि त्याला काय केलं आहे, भूपेन हजारिका दिब्रुगढ एअरपोर्ट. दिब्रुगढला काय आहे, आसाममध्ये काय आहे,
दिब्रुगड हे काय आहे, आसाममधला एक जिल्हा आहे दिब्रुगड एअरपोर्ट. तिथं काय केलेलं आहे, भूपेन हजारिका एअरपोर्टचं नाव चेंज केलेलं आहे. भूपेन हजारिका कोण होते? संगीतकार होते. आणि ह्यांना काय झालेलं आहे, भारतरत्न भेटलेलं आहे. भारतरत्न भूपेन हजारिका कोण होते, एक वेळेस चेक करा ते. ह्यांना काय झालेलं आहे, भारतरत्न भेटलेलं आहे. भारतरत्न कधी भेटलेलं आहे? 2019ला भेटलेलं आहे. आणि यांच्या नावावर एक ढोला सादिया पूल आहे, त्यालाच काय म्हणतो, भूपेन हजारिका पूल म्हणतात. भूपेन हजारिका पूल, हजारिका पूल हे ह्यालाच काय म्हणतात, ढोला सादिया पूल. ढोला सादिया पूल हा कुठं आहे? लोहित नदीवर आहे. लोहित नदीवर आहे. आणि किती नदीवरील सगळ्यात लांब पूल आहे, किती किलोमीटरचा आहे? 9.15 किलोमीटरचा आहे. 9.15 किलोमीटर, 9 किलोमीटरचा, 9.15 किलोमीटरचा पूल आहे. आणि नदीवरचा सगळ्यात मोठा लांबीचा काय आहे? पूल आहे. तर समुद्रावरचा कोणता आहे? अटल सेतू आहे. समुद्रावरचा हे झाला नदीवरचा. तर समुद्रावरचा कोणता आहे? समुद्रावरचा कोणता? अटल सेतू. अटल सेतू किती? 21.8 किलोमीटर, 21.8 किलोमीटरचा आहे. एवढंच लक्षात ठेवा. हा कुठं आहे? मुंबईमध्ये आहे. ते कुठं आहे? आसाममध्ये आहे नदीवरचा. काय? भूपेन हजारिका पूल. आता दुसरी एक योजना चालू झालेली आहे, एतिकोली दुत्तीपाट. एतिकोली दुत्तीपाट, दुत्तीपाट हे कशाला? जे पण तिथं आता काय आहे, ते चायचे बागान आहेत तिथं. तर त्यामध्ये जे काम करणारे असतात ना, ते मेहनतीचं काम असतं. कारण की एक एक पान तोडून ते हे करावं लागतं, एक एक पान तोडावं लागतं, एक एक पान. त्याला काय लागतं? स्किल लेबर लागतात. तर त्यांसाठी आर्थिक सहायता म्हणून काय केलेलं आहे, CM हेमंत बिस्वा यांनी ही योजना चालू केलेली आहे. त्याच्यामुळे काय भेटणार आहे? 5,000 वार्षिक मानधन भेटणार आहे. 5,000 वार्षिक मानधन, एवढंच लक्षात ठेवा. येथे कोणते कुठले आहे? आसामचे. त्यामध्ये काय करणार आहे, जे चायच्या बागांमध्ये काम करतात ना, त्यांना 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, वार्षिक आर्थिक सहाय्य भेटणार आहे. एतिकोली दुत्तीपाट ह्या योजनेचा आणि भूपेन हजारिका विमानतळाचा काय संबंध आहे? बरोबर. कोणाचे संबंध आहेत? ते आसामचे. जे दिब्रुगड एअरपोर्ट होतं तिचं नाव काय झालेलं आहे? भूपेन हजारिका. आणि एतिकोली दुत्तीपाट हे काय झालेलं आहे, जे चायच्या ह्याच्यात जे काम करणार आहे त्या मजुरांना काय भेटणार आहे? 5,000 रुपये आर्थिक सहायता भेटणार. चला तर मग झाले आपले प्रश्न. टेलिग्राम चॅनलचे तुम्हाला इथे हे QR बी आहे, त्याच्यावर तुम्ही जॉईन करू शकता. चला, धन्यवाद.